श्रावण सोहळा 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आजच्या आपल्या वक्त्यांचा परिचय करून देते। ॲडव्होकेट विलास नाईक हे व्यवसायाने वकील असून देखील त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केलेली आहे। विलास नाईक या यूट्यूब चॅनलवरून ते नवोदित वकिलांसाठी सातत्याने कायदेविषयक मार्गदर्शन करीत असतात। BCom LLB बरोबर DBM LLM ह्या पदव्या त्यांनी मिळवलेल्या आहेत। त्यांनी एकूण 13 पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकांना अनेक मोठ्या व्यक्तींनी प्रस्तावना दिलेली आहे। जसे की एकनाथट अनुभव कथन आहे आणि त्याची प्रस्तावना डॉक्टर मनोहर जोशी यांनी दिलेली आहे। कळत न कळत हा कथासंग्रह आहे आणि त्याची प्रस्तावना मधु मंगेश कर्णिक यांनी दिलेली आहे। गाव कसं चांगलं कादंबरी असून त्याची प्रस्तावना डॉक्टर मंगेश कश्यप यांनी दिलेली आहे। त्यांना अनेक साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत। कैलासवासी राजा राजवाडे साहित्य पुरस्कार सन 2013, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय साहित्य पुरस्कार सन 2013, अंकुर साहित्य पुरस्कार अकोला सन 2013, रायगड भूषण पुरस्कार सन 2014, कैलासवासी ॲडव्होकेट दत्ता पाटील स्मृती पुरस्कार सन 2014 व अन्य अनेक सन्मान मिळालेले आहेत। वकिली व्यवसायाचा 39 वर्षांचा अनुभव, जिल्हा शासकीय अभिवक्ता म्हणून 3 वर्षे अनुभव, भारत सरकारचा वकील म्हणून 10 वर्षे अनुभव, महत्त्वाच्या प्रकरणी विशेष शासकीय अभिवक्ता म्हणून नियुक्ती, जिल्हा सरकारी वकील म्हणून 3 वर्षे अनुभव, पदभाराच्या काळात अंदाजे 300 सेशन केसेस चालविलेल्या आहेत। पेण अर्बन बँक, पनवेल अर्बन बँक, रौदंडा अर्बन बँक, सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह बँक, RDCC बँक यांच्या वतीने कामकाज पाहिलेले आहे। तसेच शब्द दहावले विश्व साहित्य संमेलन भूतान येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष। आजचा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे बदलते नागाव आणि परिसर। मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी। धन्यवाद। नमस्कार। अलिबाग परिसरातील एका रम्यस्थळी आपण जमतोय आणि विषयही अतिशय चांगला आहे। मी सुरुवातीलाच इथे जे माजी उपसरपंच आहेत श्री आठवले त्यांचं स्वागत करतोय, कारण या व्याख्यानाला प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना आवर्जून बोलवा असं मी सांगितलं होतं। सर्वांना फोनही गेले अशी माझी माहिती आहे। बऱ्याच जणांना फोन गेले, पण त्यांना उद्या परवा कदाचित ते कळेल। एवढ्यासाठी गागा भट्टांबरोबर आपल्या शिवप्रभूंच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणारे क्रमवंत बाळाजी विश्वनाथ पासून पेशवे घराण्याला साथ देणारे भातखंडे, पेशवे घराण्यातील राज्यवैद्य म्हणजे पूर्वीचे म्हात्रे आणि आत्ताचे वैद्य आळीतील वैद्य कुटुंब, शेंडे कुटुंब, टिल्लू कुटुंब म्हणजेच नंतरचं क्रमवंत कुटुंब किंवा पूर्वीचं क्रमवंत कुटुंब, आत्ताचं टिल्लू कुटुंब, जोशी कुटुंब, अशी दशग्रंथी ब्राह्मणांची वेद वाचस्पतींची ही भूमी
या भूमीने महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे विद्वान दिले. माननीय बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर गणिताचं प्राध्यापकी करणारे कुटुंब इथलं, मुंबईमध्ये महत्वाचे शल्यचिकित्सा करणारे अनेक डॉक्टर इथले, या सर्वांची ही भूमी एका छत्रछायाखाली वाढत होती. बाजूला चौल होतं आणि चौलच्या अष्टागरातील हा एक भाग, विविध खाड्यांनी निर्माण झालेली खाडीपदा जमीन, ज्याला आपण खारभूमी बोलतो, त्यात इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या माळी समाजाने, इथल्या भंडारी समाजाने, इथल्या अनेक बारा बलुतेदारांनी योगदान दिलं आणि ही नगरी वसवली. या नगरीला इतिहास आहे, या नगरीला भूगोल आहे, नागरिक शास्त्र मात्र कमी पडते. माझा विषय सरळ आहे. इथे अनेक सिनियर सिटीजन इथे आहेत. जरा मागे वळून जाऊया आपण. आणि जास्त नाही, 60 ते 70 काळात जाऊया. काळी टोपी, धोतर, आजचं मोदी जॅकेट, काळं जॅकेट, एक लोकरीची टोपी असणारे आगरी समाज असायचा बैलगाडी. त्यांच्याकडे काळे पांढरे बैल असायचे, ओटी असायची, पुडाचे गोठे असायचे, इरलं असायचं, पायली असायची, कोंबडीची खुराडी असायची. ती अंडी पायलीत आपण ठेवायचो, रानमंजर यायचं. अगदी चोऱ्या तेव्हाही व्हायच्या, होळीला व्हायच्या, इतर दिवशी व्हायच्या. कोंबड्यांना लसूण खायला बनवून आपण कोंबडे पाळवायचो. गावाला चित्रपट असायचे. मे महिना आला की गाव गजबज जायचं. एका बाजूला स्त्रिया, एका बाजूला पुरुष, अशी ती वर्गवारी असायची. सत्यनारायणाची पूजा असायची. गाव केव्हा व्हायचं. कधी कोणाला काही कमी पडत नाही. सुतार असायचे, रहाट दुरुस्त करायचे. ती घराणी वेगळी असायची. रहाटाची मडकी करणारी घराणी वेगळी असायची. कुंभारवाड्यात ती मडकी मिळायची. ती मडकी विकून कोळ्यांकडनं बोंबील घेतली जायची. कोळी समाज श्रावणामध्ये जो फुटा पडतो, म्हणजे जी मच्छी विकली जात नाही, बारीक मच्छी आहे, ती द्यायची आणि वर्षभर आपल्याकडनं पोहे घेऊन जायची. एखादा भैया कधीतरी दिसायचा, तो पेटी घेऊन यायचा. सगळं जरा आपण मागे वळूया. तो पेटी घेऊन यायचा, त्यातून टोस्ट बटर, ती एकमेकांना चिकटवलेली बटर, ती वाटण्यासाठी आपल्याला भांडणं करायला लागायची. मग आपली आत्या असेल, घरातली मावशी असेल, आजी असेल, ती फडतळावर पितळी डबा ठेवायची, त्याच्यात ते खाऊ ठेवायचा. पोटमाळा असायचा, त्याच्यावर चिंचेच्या आपल्या वर्षाची बेदमी असायची. मे महिन्यात चिकोड्या करायचो, फेण्या करायचो. नातवंड मदत करायची. आवाज लहान करा. नातवंड मदत करायची. ही नातवंडच फेण्या वाळ्यात घालायची. आपण शेताडीत जायचो, खारीत जायचो, वाघ उकळून आणायचो, चवळीच्या शेंगा आणायचो, वालाचे गोळे म्हणायचे. वालाच्या गोळ्याची आमटी असायची, काही नसायचं, बटाटा असायचं. गरिबी होती पण संस्कृतीची समृद्धी होती. संध्याकाळी परवच्या म्हणायची, स्पर्धा लागायच्या. मुंबईची लोक यायची, आपली ठाण्याची मंडळी यायची, चुलत भावांच्या स्पर्धा लागायच्या, भांडणं व्हायची. दिवसभर पोरं उन्हाळ्यात असायची. कुणाची तरी वाडीत जायची, आंब्याचे पाठे गोळा करायची, ते भाजायची, त्याच्या पोळी भाजायची. पोट दुखू नये म्हणून त्याचे तुकडे खायचो आपण. आठवण, आंबाडीचं कालवण असायचं, त्याच्यात तो पिकलेला, हातावर पिकलेला बाठा घालायचा, खरपूस करायचो. जायफळ कापायचं, त्याचे तुकडे करायचे. पांढरा कांदा ओढायचा, तो पांढरा कांदा गणपतीपर्यंत टिकवायचा. नागपंचमीला दाणे करायची आई. त्या बादल्याखाली दाणे सगळे पसरून हिंग, मीठ, मसाला लावून ठेवायचे. ते दाणे गणपतीपर्यंत ठेवायचे. काचेच्या बाटलीत आता जपून ठेवायचे. त्याला कागदाचं भूस लावायचे. या सगळ्या आठवणी गेल्या कुठे? हरा असायचा, विळा असायचा, मोरली असायची. प्रत्येक सणाचं महत्व असायचं. नागपंचमीला किती गरीब असला तरी मोदक घरात व्हायची. हरतालिका व्हायची, हरतालिकाची भाजी व्हायची. श्रावणातल्या भाज्या वेगळ्या असायच्या. श्रावण भक्तिभावाने केला जायचा. पारायणं व्हायची, कीर्तन व्हायची.
गणपतीला गौरीला गाणी बोलली जायची, बायका फेर धरायच्या. ब्राह्मणांच्या घरातली गाणी वेगळी, माळ्यांच्या घरातली गाणी वेगळी, भंडाऱ्यांच्या घरातली वेगळी, आगऱ्यांची वेगळी, लावणीची गाणी वेगळी, कापडीची गाणी वेगळी, आईजा वेगळ्या, लाण्या वेगळ्या. सगळी संस्कृती जिवंत होती. आतापर्यंत आपल्याला आठवत होती. आपण बघत होतो, सायकलवर निघायचो, 59 मिनिटात अलिबागला पोहोचायचो. मध्ये कापऱ्या देव असायचा, मालकापे असायचा शास्त्रीनगरचा. त्या पिंपळाकडे न बघता राम 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 म्हणून आपण सायकली आणायचो. ती चढ कठीण वाटायची. बेलकडा आला की कोल्हे दिसायचे. मग आपल्याला अक्षी पूल झाला, मोड्या झाल्या आणि आरसे बांधले. त्याच वेळेला आंबेडचा खाडीपूल झाला. आंबेडच्या खाडीपुलाचं भूमिपूजन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी रोडंड्याच्या खाडीपुलाचं वसंतराव नाईक आले, मुख्यमंत्री आले, बांधकाम मंत्री आले, देवाचे अंतुले आले. रेवदंड्याचा खाडीपूल झाला. मुरुड तालुका जोडला गेला, कोर्ले जोडलं गेलं. पलीकडे कोर्लेला आपल्या फिरंगी बायका असायच्या, त्यांची वांगी होती, रताळी होती, औषधाला म्हणून ती मिळतात. गेली कुठे ती वांगी, ती रताळी? आता आपण हायब्रिड बियाणं खातो. पलीकडे एक रोठा सुपारी होती, चौलचं जायफळ सुमात्राहून आलेलं. एवढं महत्वाचं की प्रत्येकाच्या वाडीत 10 झाडं असायची. ती जायफळ दापोली कृषी विद्यापीठाने आणि चंदीगडच्या कृषी विद्यापीठाने घेऊन गेल्या आणि त्यांनी नवीन जाती तयार केल्या. त्या आपल्या चौलच्या. आपल्या नागावचे जाम, साखरी जाम गेले कुठे? ते जाम जीआय टॅग मिळवण्या एवढे गोड होते. आता आपल्याला फक्त पांढरे जाम दिसतात. नागावचा ताडगोळा गेला कुठे? ताडी गेली कुठे? माडी गेली कुठे? माडी उतरवणारी भंडारी समाज गेला कुठे? कमरेला कोयता लावून हा भंडारी समाज अतिशय सुंदर माडी करायचा, माडीपासून गुळ बनायचा. रेवदंड्याची, चौलची, नागावची खपटी गेली कुठे? त्या खपट्यांसाठी भांडणं आपण बघितली. मग चौल मधला इतिहास आपण बघायचो, डोकवायचो. हो, आमचं हे चौल हा परिसर अष्टागराचा परिसर, संपूर्ण समृद्ध परिसर, स्वयंपूर्ण परिसर. इथला माणूस मुंबईला गेला आणि मुंबई सजवली. आपण त्याला आता अलिबागचा बाल्या बोलतो. तो अलिबागचा बाल्या मुंबईला गेला नसता, तो कोळी समाज, तो आगरी समाज, तो मुस्लिम समाज जर गेला नसता रायगड मधनं, तर आजची मुंबई दिसली असती का? पण दुर्दैवाने आपले मुंबईकर गेले आणि फक्त होळी, गणपती आणि मे महिना यापुरते नागावकर राहिले, अलिबागकर राहिले, चौलीकर राहिले. त्यांची मुलं कॉन्व्हेंटला गेली. मग आम्हाला गावची वाडी ही भ्रांत वाटू लागली, बोजा वाटू लागली. आम्हाला वाटे करायची इच्छा झाली. का? तर मुंबईला झोपडपट्टीत एक खोली घ्यायची. नाहीतर मूळ चौलकर, मूळ अलिबागकर जे काही खेतवाडीत गेले, गायवाडीत गेले, आणखीन कुठे गेले, अगदी भांडूपच्या डोंगरात जाऊन गेले, ते दीड खोलीतच राहायचे. त्यांना भाडं नामापत्र होतं. पण मुंबईची जागा घेण्यासाठी गावच्या जागा आपण विकायला सुरुवात केली आणि मग हळूहळू आपली गावची संस्कृती लुप्त झाली. नाहीतर आपल्याकडे गावटाकणी होती ना. आजची गावटाकणी आणि पूर्वीची गावटाकणी याच्यात फरक आहे. पूर्वीची गावटाकणी ही बाणबंदिस्ती करण्यासाठी होती. पूर्वीची गावटाकणी हे श्रमदानाचं प्रतीक होतं. गावातले सगळे एकत्र यायचे. मी शैलेश म्हात्रे यांचं स्वागत करतो. गावातले सगळे एकत्र यायचे. खास दादरून ते या व्याख्यानासाठी आले म्हणून विशेष. ही गावटाकणी उद्देश असायचा खालीची आपली आंतरकाठी आणि बाहेर काठी, म्हणजे बाहेरचा बाण आणि आतला बाण हा बांधायचा असतो. त्याच्यात जी उघडीवर लाकडी पाटी असते ती नीट दुरुस्त करायची असते, जेणेकरून उधाणाची भरती आपल्या खार जमिनीत येऊ नये. मग आमची आत्याची इथे जमीन होती, चिंतामणी जवळ आत्या राहायची. आम्ही तिथून मे महिन्यात यायचो. सत्यनारायणाची मे महिन्याची पूजा असायची. पूजेच्या दिवशी मान असायचा. प्रत्येकाच्या वाडीत देव असायचे. देवाला कोंबडे द्यायचे. आम्ही ते कोंबडे कापताना बघायचो. आणि एक विशिष्ट संस्कृती अशी होती की त्याला भाविकतेचा आधार होता. मी हे केलं तर वाडीतला देव कोपेल. मी ती वाडी भरली नाही, वाडीची चुकवणी केली नाही, म्हणजे चुकवणी करण्याच्या निमित्ताने आमची वाडी साफ व्हायची, बेनर निघायचं. तिथे
सुसंस्कृत वातावरण केलं जायचं, तो बेडा सुधारला जायचा, बेडाची शाकारणी केली जायची, पेंडे लावायचो, झाप लावायचो, झावड्या लावायचो, त्याच्यावर कांदे फेकायचो, गुळ फेकायचो, ते गुळ आणि कांदे खाण्याची स्पर्धा असायची. हे मे महिन्यातले जे उद्योग होते, मी श्रीराम ठोसर यांचं विशेष हे जे गुळ आणि खोबरं होतं, याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक गोष्टीत तत्व होतं. हा बाहेर काटाची दुरुस्ती झाली की गाव टाकणी केली जायची, गावात घरं चुली बंद राहायच्या आणि मग ते केळीच्या पानावर मासाचे वाटे पडायचे. तो बळी देणं हा विषय नव्हता, ती अंधश्रद्धा नव्हती, तर श्रमदान केल्यानंतर एक श्रम परिहार म्हणून सगळ्यांनी एकत्र जेवणाची भावना होती. आज आमचा सक्का भाऊ, सक्का चुलत भाऊ एकत्र गणपतीला जेवायला पंक्तीला येत नाही आणि गावातला 12 बलुतेदार न चुकता या गाव टाकणीला यायचे. मुंबईकर असेल तर तो सुद्धा यायचा. ती आमची संस्कृती गेली. आम्ही खूप काही मिळवलं, पण त्यापेक्षा खूप काही गमावलेलं आहे आणि हे गमावलंय हे आजच्या पिढीला समजत नाही, हे खरं दुर्दैव आहे. आज आम्ही करतो, एखाद्या रिसॉर्टला जातो, रिसॉर्टला अगदी पाण्यात उड्या मारतो, पण इथल्या बांधबंदिस्ती केलेल्या मोठ्या विहिरी होत्या ज्याच्यात बुटके मारायचे, गोकुळ अष्टमीला त्याच्या स्पर्धा चालायच्या, कोण किती पाणी उडवतो कोणाला भीती नव्हती. कमरेला सुकडी बांधल्या की मुलांना ढकलून दिलं जायचं, मग त्यांनी तो मधला पाईप किंवा पूर्वीच्या रहाट्याची रस्सी पकडून स्वतःचा जीव वाचवायचा, कारण त्यांनी स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा धडा आपली संस्कृती देत होती. श्रावणातली भजनं चालायची, कीर्तनं चालायची, त्यावेळेला पूर्णपणे वॉर्निशनी देऊळ सजवलं जायचं. मे महिन्यात कौलं शाकारली जायची, त्या कौलातून गळती होऊ नये याची काळजी घेतली जायची. आज आम्ही काय केलं, ती देवळं पाडली. आमच्या आजोबांनी, हे मी वैयक्तिक सांगतो, माझे आजोबा हे देवळातले फक्त कोरीव काम करणारे उत्तम सुतार अष्टागातले होते. या अष्टागाराचे प्रमुख अध्यक्ष होते. एका सुताराला मानाने अष्टागाराचा प्रमुख केलेला त्याचा नातू मी. पण त्यांनी कोरलेली चौलची देवळं त्यांची लोकांनी विल्हेवाट लावली. त्या देवळातले हत्ती, काही प्राणी असतील, जे काही संस्कृतीची प्रतीक होती, ती आम्ही फेकून दिली, वाळवीच्या भक्षस्थानी पडली आणि आज आम्ही आरसीसीची देवळं केली, त्याच्या शिगा कोर्ट आहे. पूर्वीची देवळं 300 वर्षापूर्वीची आणि 30 वर्षात आमची आरसीसीची देवळं केली. महात्मा गांधी योजना आली, तंटमुक्त योजना आली, लाखो रुपये आले. आम्ही केलं काय, गावाच्या वेशीवर आरसीसीची कमान बांधली. विषय होता गावातले तंटे मिटवा, विषय होता दिवाळी वाण येऊ नये कोर्टात, विषय होता पूर्वीची गावकी पुनर्जीवित करायची. सरकारचा उद्देश चांगला होता, पण आलेले 32 लाखाच्या आम्ही कमानी बांधल्या. हे नागावपुरतं मर्यादित नाही, दुर्दैवाने रायगड मधल्या जवळजवळ प्रत्येक गावात घडलं. मग आमच्या गावाच्या ओळखीची प्रतीक काय, मग तो चुडे कोळीवाड्यातला एखादा वाडेकर नावाचा चणेवाला असेल, एखादा सुतार असेल, एखादा आमचा चांभार बंधू असेल, इथलं बुरांडे कुटुंब असेल, ते टोपल्या विणायचं, सुप विणायचं, वंशाला सुप लागायची, प्रत्येक जण समृद्ध होता. मग चिंतामणीचं देऊळ असेल, पांढरा मारुती असेल, वाकडा मारुती असेल, भीमेश्वराचं देऊळ असेल, नागेश्वराचं देऊळ असेल, हाताळ्यावरचं देऊळ असेल, आम्ही कोणाला आमचा इतिहासच सांगितला नाही, तो जिवंत ठेवला नाही. ज्या शहराला, ज्या गावाला इतिहास असतो आणि त्या वर्तमान काळातली लोक तो इतिहास विसरतात, त्या गावाचं भविष्य मृतवत होत जातं. नागावचं वेगळं काही झालेलं नाही. इतिहास आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहेत, त्यांचे वंशज आहेत सिलिकॉन व्हॅली, कॅलिफोर्निया. आम्ही काय होतो, त्यांचा नातू कॅनडात आहे. हो अरे बाबा, तू कॅनडात आहेस, पण गावासाठी काय केलंस, जागा विकलीस, तिथे कोण आलं, तिथे हिरानंदानी आला, ती चिंतामणीच्या देवळाच्या मागची खार गेली कुठे. आज शेकडो बंगले झाले, पण त्या खारीतला खारा वाल गेला ना. आज तुम्ही नागोट्याचा वाल खाताय, तो खारा वाल नाही. आक्षी नागावचा जो खारा वाल होता, त्याची गोडी गेली, त्याचं बेरड गेलं.
श्रावणी सोमवार म्हणजे ती आमटी पाहिजे असायची, चतुर्थी म्हटल्यावर ती आमटी असायची, कोणाच्याही लग्नात गेला हळदीला गेला तर त्या बिरड्याची आमटी नसेल, लोकांचं पोट नाही भरायचं. तो 31-0 गेला कुठे? पलीकडे मारवाड्याची खाण आहे. या भागातला इंच जमीन मला माहिती आहे म्हणून मी सगळे संदर्भ घेऊन आधी मी सुरुवात करतोय. ती गेली कुठे मारवाड्याची? तर चिंचोटी पासून सुरू झालेली बेलाईपर्यंत पसरलेली 31-0 जिऱ्यासारखा राईस असायचा, राता राईस असायचा. कालवण भात असेल, अगदी वाटाण्याची आमटी असेल तर दुप्पट जेवायचो आपण. गेला 31-0 गेला. आपण सुवर्ण आणला, रुपा आणला, पण 31-0ची चव आता मिळणं नाही. 500 रुपये किलोनी तुझा मार्केटला उपलब्ध नाही. कारण आपली भाताची जात, नागावची भाताची जात आपण नष्ट केली. आपण वालाचं पीक नष्ट केलं, नागावचं पडवळ गेलं, शिराळ गेलं, घोसाळ गेलं. आता आपण खातोय ते हायब्रिड खातोय. आणि केवळ अन्नधान्य गेलं नाही, पायली गेली नाही, फणा गेला नाही, इरलं गेलं नाही, बेड गेलं नाही, रहाट गेला नाही, तर रहाट गाडग्याबरोबर संपूर्ण संस्कृतीचा ऱ्हास गेला. फक्त दुर्दैवाने हे सत्य. बर घराणी तरी राहिली का? आपण इतक्या लोकांचं नाव मगासपासून घेतोय, त्या घराण्यातल्या किती लोकांनी नागावची संस्कृती टिकवली, चौलची संस्कृती टिकवली, आक्षीची संस्कृती टिकवली. तुम्हाला अभिमान करण्यासारखं एवढं इथे आहे की जगातलं पहिलं मराठी अक्षर आपल्याकडे आहे. श्रवण बेळगोळला पहिला मराठी शिलालेख नाही. दगडावर कोरलेली पहिली लिपी ही आक्षी स्तंभाजवळ रस्त्यात धुडकाते. इथे तिसरं साहित्य संमेलन भरवलं तेव्हा आपण ते फक्त उभं केलं. नंतरच्या काळात ग्रामपंचायत त्याच्यावर छप्पर केलं. आजही त्याची निगा नाही. जशी निगा इथे पायरीवर केली जाते. म्हणून या भीमेश्वर देवळाचे जे कोण ट्रस्टी असतील त्यांचं विशेष कौतुक आहे की तुम्हाला निदान आता कळू लागले की आपले वारसे आपण जपले पाहिजे. ते मोडी भाषेतला आहे, मराठी भाषेतला आहे. एका हिंदू सम्राटाच्या काळात देवळाला दिलेल्या देणगीदारांची तर उल्लेख आहेत त्याच्यात 1369. आणि त्याही पलीकडे 6व्या शतकातली नोंद आपल्याकडे. 6वं शतक लक्षात घ्या. आजपासून जवळजवळ 1900 वर्षापूर्वी 6व्या शतकात काही चुकत असेल तर लक्षात घ्या की युआन सेन पहिल्यांदा भारतात आला. किनारपट्टीवरून तो पहिल्यांदा चौलला आला आणि चौल जगाला पहिल्यांदा त्याने दाखवले. तेव्हा तो लिहितोय की सातवाहन कालापासून या भूमीला इतिहास आहे. इथे पुराण आहे, इथे 360 देवळं आहेत, इथे 360 पोखरणी आहेत. इथली माणसं 12 बलुतेदार पद्धतीने जगतात. इथली बार्टर सिस्टीम अतिशय जगातली चांगली आहे. आणि हे चौल हे जगाचं उत्तम बंदर आहे. इथे अतिशय सुंदर जातीवंत कोरीवकाम असलेल्या मूर्ती आहेत, त्या सातवाहन कालातली आहेत. युआन सेन लिहितोय की इथे मधाचा व्यापार होतो. इथलं रेशीम जगप्रसिद्ध आहे. चीनवरून इथे चिनी मातीची भांडी येतात, त्याच्यातून तेल येतं आणि इथले रेशीम किंवा अन्य गोष्टी तिकडे जातात. चौल मधले मसाले पदार्थ जगात जातात, जावा सुमित्रात जातात, आफ्रिकेत जातात. हे तो लिहितोय आणि आजही ते उपलब्ध आहे. कोणालाही इतिहासकारांना जर आवड असेल तर त्यांनी जरूर कुलाबा गॅझेटेड वाचावं. 1935 साली इंग्रज सरकारने तो दस्त प्रसिद्ध केला. त्याच्यावर 32 पानं चौलवर लिहिली, 7 पानं नागावर लिहिली, 3 पानं आक्षीवर लिहिली. या चौलला 40 नावं होती. म्हणजे 40 सम्राटांनी चौलवर राज्य केले, साम्राज्य केले. चौलला 40 नावं होती. त्याच्यामधलं सेमुल हे नाव होतं, जयमुल हे नाव होतं, चिमुल्ला हे नाव होतं. ज्या ज्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं तसं तसं नावं बदलत गेली. 40 वेळा नायनाट झाला. निदान 30 वेळा चौल संपूर्णपणे जाळलं गेलं, भूमिगत केलं, उद्ध्वस्त केलं. म्हणून चौलला शाप आहे की इथे कोणतं साम्राज्य टिकलं नाही, आजही टिकत नाही. चौलला कोणी अनिबंध राजा नाही, कारण चौलला लोकशक्ती जागृत आहे. 40 वेळा साम्राज्य मोड झाली. माझे शंभू राजे चौलला येऊन गेले. जंजिरा किल्ला त्यांना जिंकायचा होता. मधल्या काळात त्यांना विश्रांती मिळाली, त्यांनी चौलचा किल्ला बांधला. आजही बेलाईकडे जाताना, सीतादेवीकडे जाताना जी तडबंडी मिळते ती माझ्या शंभू राजांनी बांधलेली आहे. पण मोहीम अर्धवट सोडून जायला आलो. तो किल्ला अर्धवट आहे ना, आज गोळबादेवीचं देऊळ तिथे आहे. काय केलं आम्ही? सार्वजनिक संडास केली. किती दुर्दैव आहे. आज गोळबादेवीच्या समोर आपण पुसतो ते
तोफेचे गोळे हे तोफेचे गोळे आहेत, पार नाकावर गोळे आहेत ते तोफेचे आहेत. या आकाराच्या तोफेचा गोळा भारतात उपलब्ध नाही. आपण काय केलं, रौदंडाला गोळा स्टॉप नाव दिलं. पण हे गोळे कोणत्या इसवी सनातले आहेत, त्याच्यात तोफा बांगडी तोफेपेक्षा मोठा असले पाहिजेत. एवढा मोठा गोळा उडवायचा आहे, बांगडी तोफेचा दुप्पट गोळा तो आहे आणि ते गोळे चौलमध्ये पडू नयेत, रेवदंड्याच्या सातकडीमध्ये पडू नयेत. मी मोजल्या तेव्हा 1986 साली 32 तोफा सातकडीमध्ये पडल्या होत्या. त्याचं संपूर्ण फोटो सहित श्रीअंकात त्यावेळेला माझा पहिला लेख आला. माझा लिखित स्वरूपातला लेख तो पहिला. त्या 32 तोफांपैकी 3 तोफा आता पुराणवस्तू काळाने ठेवल्या, बाकीच्या गेल्या कुठे? चोरल्या. कोणी चोरल्या? पुराणवस्तू संशोधन खात्याने एवढ्या ऐतिहासिक तोफा चोरल्या. काय गुन्हा दाखल केला? आजही आगबोटवाला नावाच्या बंगल्यामध्ये त्या तोफा आहेत. किती शर्मेची गोष्ट आहे की आपला ऐतिहासिक ठेवा बाहेरचा माणूस येतो आणि सरळ सरळ बंगल्यात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवतो आणि पुराणवस्तू खातं फक्त 5 रुपये तिकीट घेतात. तुमचं कर्तव्य काय? फ्रान्सिस जगातला ख्रिश्चनांचा प्रमुख धर्मगुरू 3 वर्ष चौलला राहिला, रेवदंड्यात आगरकोट किल्ल्यात राहिला. त्याचे शिलालेख आहेत, पोर्तुगीज भाषेतले शिलालेख आहेत, मराठी भाषेतले शिलालेख चौलला पडलेले आहेत. तिथे पाटील नावाचा घराणा आहे. तिथे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या इतिहास प्राध्यापकांनी तिथे वस्ती करून तिथे खोदाई केली. 12 फूट चौल खोदलं गेलं. प्रत्येक फुटावर एक साम्राज्याच्या खुणा मिळाल्या, मानवी कवठी मिळाल्या, बांगड्यांचा कारखाना मिळाला, त्याचे तुकडे मिळाले, शिलालेख मिळाले. मुद्दामून तुम्ही कधी सीतादेवीला गेला तर त्या गोळबा देवीच्या आतमध्ये नारायण पाटलांचं घर आहे, तिकडे जा. तिथे आजही ते चौथरे आहेत. चौथऱ्यांमध्ये शिलालेख पुरलेले आहेत. कोणी काढायचे? ग्रामपंचायतीचं तर कर्तव्य आहेच, पण पुराणवस्तू खातं भारत सरकार काय अस्तित्वात आहे? बरे त्यानं दाखवलेलं नाही. 1935 सालात इंग्रजांनी ते लिहून ठेवले. त्याच्यानंतर 1990 सालात रायगड गॅझेट प्रसिद्ध झालं, त्याच्यात ते पुनर्मुद्रित झाले. तरी आजही ते शिलालेख पायात आहेत. अनेक शिल्पकृती तिथे पडल्या. तुम्ही पुढे हनुमानपाड्यावर जा, जिथे वरात गेली असा अंधशब्द आहे, त्या तिथे सगळे शिलालेख आहेत, त्या मूर्ती आहेत, ज्याला गद्देवळ म्हणतात तशा प्रकारचे लेख आहेत. पुढे बुद्धलेणी आहेत. तुम्ही जा हिंगुळजा देवीला. आम्हाला फक्त पुराण वस्तू कथा माहिती आहेत की भीमानी तिथे बाण मारला आणि ते द्रोण तयार झाला, तिथे टाकलेला पैसा काशीला मिळतो. सगळं खोटं आहे. खरं फक्त शिल्पकला आहे. तिथे बौद्ध भिक्षुक आले, त्यांनी तिथे विद्यापीठ स्थापन केलं. त्या विद्यापीठाचं प्रतीक म्हणजे हिंगुळजा देवीच्या गुफा आणि त्यातली एक देवी म्हणजे हिंगुळजा देवी. ती भीमाची बहीण असो नसो आपल्याला काही कर्तव्य नाही. पण या हिंगुळजा देवीच्या समोर गंडकी दगडातली अतिशय दुर्मिळ जिचा फोटो मी बघायची सांगितलं त्या श्रीअंकात प्रसिद्ध आहे, ज्याचा उल्लेख पुराणवस्तू संशोधन खात्याकडे आहे, त्या चाफ्याच्या झाडाखाली मूर्ती पडली होती. ती आम्ही सगळ्यांनी उभी केली. मूर्ती अशी होती की अर्जुनाच्या पायात किडे पडले आणि अर्जुनाच्या पायात बहिणीला लाथ मारली म्हणून ते किडे पडले. बहिणीला दया आले आणि ती किडे काढते. एवढं सुंदर शिल्पकार, दगडी गंडकी दगडातलं काळी चमचमती मूर्ती अख्खी चोरीला गेली. हा संस्कार आपल्यावर. आता तर काय, नागावच्या समुद्रावर तर तुम्ही एक दिवस बेंच लावला, दुसऱ्या दिवशी बेंच गायब, कचरे लावले कचरे गायब, पायरीचे दगड गायब. आपण लाद्या पण चोरायला लागलो. मग या तोफा चोरीला गेल्या, हे शिल्प चोरीला गेली, तर सांगणार कुणाला? आपण हिंगुळजा देवीची मूर्ती जरा मुद्दामून जाऊन बघा. मागे सिमेंट कॉन्क्रीट आपण बंद करून टाकलं. देवीच्या मागे बाण कोरलेला आहे, तो आता दिसत नाही. जसं वणीच्या देवीचं झालं तसं त्या हिंगुळजा देवीची गरज आहे. त्याच्यावरची पुष्ट पडलेली आहे, ती काढून मूळ मूर्ती जी आहे उग्र स्वरूपातली. तुम्ही कोण जर दाभोळला गेला होता तर भुयारातली जगदंबा माता आहे आणि हिंगुळजा माता त्याच प्रकारची आहे. पण त्या मूर्तीचं उग्र स्वरूप, जिची भीती आपल्याला वाटली पाहिजे, तिच्या गजरेकडे बघितल्यावर आपल्याला वाटलं पाहिजे ही आपल्याला कोपेल. आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने, संस्कारक्षम पद्धतीने वागलं पाहिजे. कोण करणार? हिंगुळजा देवीला आपण किती वेळा जातो?
आणि कितीतरी अशा मूर्ती पडल्या. चोर चिंचेची झाडं आफ्रिकेतून आली. आज औषधाला भोवाळ्यावर एक चोर चिंचेचं झाड उरले. वर्सुलीत होतं ते गेल्या वर्षी गेलं यात्रेतलं झाड. आपण शिवरायांचं मंदिर सिंधुदुर्गात आहे म्हणून कौतुक करतो. सिंधुदुर्गात एक माड आहे त्याला फेरेली माड म्हणतो. त्याला 7 फांद्या फुटल्या तुम्ही जगभर पसरवतो. आमच्याकडे 7 होते म्हणून त्याला 7 नाव पडलं. किती उरले? त्या जमिनी कशा विकल्या गेल्या? तिथे एक देव आहे बोरीखाचा देव म्हणतात. उचलला की पावतो. मी पण जायचो परीक्षाला की मी जायचो उचलायचो. मला तो देव इतका आवडला की जागाच मी विकत घेतली. नंतर ती विकून पण टाकली कारण मी नागाव कराय. आम्हाला आमचं महत्व कळलं नाही. या नागावशी माझं नातं खूप जुनं आहे. म्हणजे सायकलवर चौरून येण्यापासून नागावला निर्णायक उद्योग केल्यानंतर सर्व पर्यटकांना घेऊन या आठवले साहेबांसोबत पर्यटक संस्था स्थापन केली. तेव्हा मी एक वाक्य बोलतो. काही जणांना ते रुचलं नाही. आज ती व्यक्ती इथे दिसत नाही ज्याला ते रुचलं नाही. मी त्यावेळेला मला वाटतं 1996 ला सांगितलंय की आम्हाला नागावचं पटाया करून द्यायचं नाही. आणि त्यावेळेला आपण आचारसंहिता स्थापन केली होती. ती आचारसंहिता काही रिसॉर्टला आपण लावली होती. नागाव ग्रामपंचायतीच्या मदतीने आपण व्याख्यानं ठेवली होती. अभ्यास वर्ग ठेवले होते. पर्यटन संस्था कशा असाव्यात याच्यासाठी आम्ही अभ्यास वर्ग घेतले. आम्हाला नागावकरांनी मूर्खात काढलं आणि आता घराघरात कांडे पेट्या करून आपण पर्यटन व्यवसायाची वाट लावलेली आहे. मी प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलतोय कारण ह्याचा समोर बघितलेला इतिहास मी आहे. मला ते नागाव बघायचं होतं. वॉरंट बघायला आम्ही इकडे हाताळावर आलो होतो. वॉरंट नावाचा पिक्चर म्हणजे चौलची माणसं तेवढीच तर म्हणून तिची साधन होती. पोह्याच्या दिंडी 2च. भात काढलंच पाहिजे तेव्हा मे महिन्यातले पाहुणे येणार. करंज असायचे. करंजाच्या बिया विकून करंज तेल काढलं जायचं. लावणीला पायात पुळे पडायचे म्हणून ते करंज तेल लावलं जायचं. ही संस्कृती आम्ही विसरून चाललो. आणि म्हणून मी आज हा विषय घेतलाय की एकदा थोडं मागे डोकावून बघूया. आपण आपला समृद्ध वारसा काढूया. केवळ इतिहास पौराणात खूप आहे. इथे कौरव आले, पांडव आले, इथे शिवाजी महाराज आले, इथे पोर्तुगीज आले, इथे सेंट फ्रान्सिस आला. हा इतिहास आहे. पुराण शास्त्र आहे. पुराणातली वांगी आपण बाजूला ठेवू. पण निदान गेले 15-20 वर्षापूर्वीचा इतिहास जरा आठवा. गेले 50 वर्षात आपण पायऱ्या पायऱ्याने जे अधःपतन करत आलो ते तर स्मरूया. आणि मग निदान पुढच्या 50 वर्षाचा अभिलेख तर राखूया. आपलं भविष्य काय? आज तुम्हाला हे देऊळ दिसतंय. तुम्हाला खात्री आहे 50 वर्षांनी देऊळ असतात. पोखरण कोसळले. आमदार खासदारांना वेळ नाहीये. क्रिकेटच्या सामन्यासाठी देणगे आहेत. बैलगाड्यांसाठी आहेत. नारळ फोडले तरी लाखो रुपये आहेत. गोविंद्यासाठी लाखो रुपये आहेत. कारण झेडपीच्या निवडणुका तोंडावर आल्या. पण पोखरण कोसळले त्याच्यासाठी कलेक्टरच्या निधीतून जे सहज देवस्थानासाठी शक्य आहे ते देत नाहीत. ग्रामस्थ पैसे काढत नाहीत. व्यावसायिक पैसे काढत नाहीत. CSR फंड मिळत नाही. ही आजची नागावची अवस्था आहे. हे तुमच्या पुढे बोलण्याचं कारण आहे. मी कोणालाही दोष देत नाही. स्वराज्य संस्थेला देत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेला देत नाही. झेडपीला दोष देत नाही. पण ग्राम देवता जागृत राहण्यासाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्थ जागे असायला लागतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ग्रामसभेला आपण किती जण हजर राहतो? त्या ग्रामसभेचं आयोजन कसं केलं जातं? तिथे गडबाजी कशी होते? त्याच्यात खरंच ग्रामस्थांचे मी आता पुढच्या भागात बोलणार आहे ते विषय चर्चेला जातात का? जात नसतील तर 15 ऑगस्ट जवळ आले. जात नसतील तर सभा बोलवायचे विशेष अधिकार तुम्हाला आहेत. ग्रामाच्या उद्धारासाठी, ग्राम पंचायतीच्या उद्धारासाठी, ग्रामस्थांच्या उद्धारासाठी ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्हाव्यात म्हणून ग्राम स्वराज्य योजना आली. अनेक केंद्र शासनाच्या योजना आल्या. पैशाचा पाऊस पडेल एवढ्या त्या योजना आहेत. तुमच्या सांडपाण्यासाठी योजना आहे. खार बंदिस्तीसाठी योजना आहे. खार बंदिस्ती केल्यानंतर खार जमीन विकासासाठी वेगळी योजना आहे. खारभूमी विकास झाल्यानंतर कोलंबी पैदास केंद्रासाठी वेगळी योजना आहे. कोलंबी पैदास केंद्र केल्यानंतर विक्रीसाठी वेगळी योजना आहे. कोल्ड स्टोरेज साठी वेगळी योजना आहे. इथे कोल्ड स्टोरेज केल्यानंतर त्याच्यात भाजीपाल्यासाठी वेगळी योजना आहे. मच्छीसाठी वेगळी योजना आहे. सुक्या मच्छीसाठी योजना आहे. आम्हाला त्या माहितीच नाही.
खळं कोळी समाजाने वाटून घेतली, त्याच्यावर बंगले बांधले, पण त्या खळ्यांसाठी असलेल्या योजनांचं काय? ग्रोएस बंधारा कोणाला माहिती आहे इथे? ग्रोएस बंधाऱ्यातून तुम्ही तुमच्या खाडीच्या तोंडावर एक बंधारा बांधून लाटा अडवू शकता, तिथे जलमार्ग करू शकता आणि जलमार्गाच्या आधारे तुमच्या होड्या तिथे ठेवू शकता आणि कोल्ड स्टोरेज करून तिथे मच्छी विक्री व्यवसाय करू शकता. त्याच्यासाठी करोडो रुपयाच्या योजना आहेत. केरळला तर चालू आहे. केरळला बॅकवॉटर आहे, नागावला बॅकवॉटर आहे. तुमच्या या मांजरेकर वाडीच्या मागे काय बॅकवॉटरच आहे. ते अगदी डावाल्यापर्यंत पसरलंय. त्याच बॅकवॉटरमुळे दाव्याची खाडी बुजाली. आपण त्याचे दावे फक्त कोर्टात चालू ठेवले, पण त्याच्यात खारभूमी योजना आणली का? पूर्वी एका आठवडे किंवा कोणत्या तरी डॉक्टरांनी इथल्या नागावच्या बेलतरेला खार जमीन विकास योजना आणली होती, मिठागडा आणली होती. मीठ उत्पादक संस्था स्थापन झाली होती. त्या सहकारी संस्थेचं झालं काय? आज बँगलोर उडवली ना. ती जर खार योजना असती, जर व्यवस्थित पाहिली तर आज मीठ उत्पादक भाग म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. इथे प्राध्यापक प्रकाश मोकल आलेले आहेत. ते दादर भागातले, कळव्या भागातले, तिथलं मीठ जगात जायचं. धारकर असतील अनेक शिलोत्री लोक होती. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते. एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या देवळात आहे. त्यांच्या भागाचा विकास झाला, पण कसा? मी बोलतोय त्या योजनेतून नाही. जमिनी विकून इस्टेट एजंट मोठे झाले. त्यांचा वारसा काय? त्यांच्या घराघरात कलाकार आहेत. त्यांचे गणपती जगभर जातात. अमरापूर, जोहे, कळवे सगळे गणपती जातात, पण तिथे वेगळ्याच समस्या आहेत. आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आपण बंदी घातले, तिथले हजारो लोक उपासमारीने मारणार आहेत. त्याचं काय? मग शाडूच्या मूर्ती आणण्यासाठी, शाडूच्या मातीसाठी काय योजना आहेत? आणि आपल्याकडे गणपतीच्या मूर्त्या बनत नव्हत्या. आपल्याकडे जंजीरकर होते, कोळी समाजातले कलाकार होते, शिंपी समाजातले कलाकार होते, बुरुड समाजातले होते, परीट समाजातले कलाकार होते, जे गणपतीच्या मूर्त्या बनवायचे. नागावचं चोरगे घराणं आजपासून नांदगावचं मूळ घराणं ते. गणपतीच्या मूर्त्या त्यांच्या आजही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना प्रोत्साहन देणार कोण? आणि म्हणून ह्याचा पुढचा भाग हा मी ग्राम विकासावर आणतो की कालचं नागाव ठीक आहे, आम्हाला तो वारसा नाही जपता आला. आमच्यासारखे करंटे आम्हीच, पण आम्ही आमच्या जमिनी विकल्या. जमिनी कोणी घेतल्या त्या वादाचा विषय नाही, पण त्या जमिनीत काय झालं? काहींनी बंगला योजना आणली, ती फेल गेली. काहींनी खाडी बुजवली, गावात पाणी शिरलं. आम्ही रस्ते केले, डांबरी रस्ते केले, नंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले, ते तुटले. सांडपाण्याची व्यवस्था नाही, पाण्याचा निचरा नाही, समुद्र किनाऱ्याची स्वच्छता नाही, थूप प्रतिबंधक बंधारे नाहीत. मोठे मोठे दगड आणून टाकले, त्याच्यामुळे थूप होणारच नाही याची शाश्वती नाही. किनाऱ्याला फॉरेस्ट खात्याने लावलेले सुरू आपण तोडून दिले. आम्हाला नागाव म्हणजे अमिताभ बच्चनचा एक पिक्चर, धर्मेंद्रचा दुसरा पिक्चर आणि नंतर वैदा रेहमानचा पिक्चर आणि आताच्या काळातले काही पिक्चर आणि सिरियल एवढंच पाहिजे आहे. पण नागावची घरं ही वैशिष्ट्यपूर्ण होती, पोर्तुगीज बांधणीची होती. आपल्याला माहिती नाही. 24 मधल्या घरांना प्रत्येक घराला एक किनार असते, त्याला वेगळा रंग दिला जातो. ही ज्यू लोकांची पद्धत आहे. आज इस्रायलमध्ये सुद्धा त्या पद्धतीची घरं आहेत, आम्हाला माहिती नाही. कोर्लेमध्ये पोर्तुगीज लोकांची घरं आहेत, तिथे पोर्तुगीज लोकांची आजही भाषा बोलली जाते. ती भाषा फक्त पोर्तुगालमध्ये एकाच शहरात बोलली जाते, तिथे मराठी बोलली जाते आणि इथे पोर्तुगीज बोलली जाते. एवढा मोठा संघर्ष. आज पोर्तुगालमध्ये एका शहरामध्ये मराठी बोलली जाते, तिथल्या बायका खण असलेल्या चोळी, खणाची चोळी घालतात ज्याला खिसा असतो. पोर्तुगालमध्ये तो ड्रेस गेला कुठे? काष्टा पातळ गेलं कसं? तिथे काष्टा पातळ नेसतात. आणि हा काष्टा पातळ आपल्या कोर्लेवरनं गेले, कारण कोर्लेची लोक, पोर्तुगीज लोक जेव्हा आपण गेलो त्यांनी तिथे वारसा नेला, आपली संस्कृती नेली. तिथे पोर्तुगाल लोक मराठी बोलतात, पोर्तुगीज मिक्स बोलतात आणि इथली मराठी लोक पोर्तुगीज मिक्स बोलतात. म्हणून ती वांगी रताळी पोर्तुगालची, काजू पोर्तुगालचा. आणि हे सगळं पोर्तुगाल पुरतं किंवा कोर्ले पुरतं मर्यादित आहे का? तर नाही. मग आमची इस्रायल लोक, मग तो शाबासकर असेल किंवा कळकर असेल, चौलकर असेल, रवदंडेकर असेल, फेरोंडेकर असेल, आक्षीकर असेल, यांनी आपली संस्कृती जपली.
मराठी माणसाला नाही जपता आली. त्याने आपल्या गावांची नावं लिहिली, आपली नावं सोडली, बेंजामिन सोडलं, झेवियर सोडलं आणि चौलकर झाले. ते का? तर ज्या गावात ते आले, ज्या गावात त्यांची नवगावला बोट फुटली, त्याच्यानंतर ते प्रत्येक गावात वसवले. तेली धंदा सुरू केला म्हणून त्याला तेली इस्रायली म्हणतात. आणि हे तेली इस्रायली रेवदंड्यात येऊन सगळीकडे जाऊन तेलाचे घाणे काढत होते. शेंगदाण्यापासून, तिळापासून तेल काढायचे. ह्या लोकांनी हिब्रू भाषा इथे आणली म्हणून इस्रायली लोक हिब्रू भाषा बोलतात, पण गणपतीचा सण साजरा करतात, संक्रांत करतात, तिळगुळ करतात, नारळी पौर्णिमेला करंज्या करतात. हीच इस्रायल लोक आज इस्रायलमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, सैनिकांमध्ये आहेत. आणि मी ते स्वतः बघून आलोय. म्हणजे आपली संस्कृती जगभर गेली आणि आपल्या पायाखालची वाळू आपण सावरू शकलो नाही. आज कोणाला विचारलं रहाट कसा असतो, सांगायला रहाट नागावमध्ये नाही, त्या चौकोनी विहिरी नागावमध्ये नाही, चुनखडीच्या दगडातून पाणी गाळून येतं, ते कसं गाळून येतं माहिती नाही. आज आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रिंगांच्या विहिरी करायला शिकलो, पण त्याच्यामध्ये कोळसा का टाकतात माहिती नाही, विटांचा चुरा का टाकतात माहिती नाही. आपले फिल्टरेशन प्लांट होते. चौलला मी समेळवाडी नावाची वाडी घेतली, त्याच्यात पुरातन अशा विहिरी मिळाल्या, जवसाची पिंप मिळाली. चौलमध्ये जर तुम्ही वाडी 5 फूट खणलं तर काही ना काहीतरी मिळतच. 3200 वर्षापूर्वीचं वीट बांधकाम चौलला मिळालं. 3200 सातवाहन काळातलं. हे सातवाहन काळातल्या विटा या आपल्या विटांच्या 20 पट मोठ्या का 10 पट मोठ्या आहेत. त्यातल्या विटा आजही आपण जपून ठेवलेल्या आहेत. पण ह्या विटा बघायला पर्यटकांना नेणार कोण? पर्यटक बघतात काय? स्पीडबोट. पर्यटकांना ह्या गोष्टी आपण दाखवतो का? हे शिलालेख दाखवतो का? ही जुनी मंदिरं राहिलीत का? हे बांगडीचे कारखाने दाखवतो का? हमामखाना दाखवतो का? भारतातला पहिला वातानुकूलित बाथरूम हे चौलमध्ये आहे. कोणाला माहिती आहे? आम्ही दौलताबादला जातो, औरंगाबादला जातो आणि त्यांनी बांधलेलं मोगल काळातलं, म्हणजे आता 300-400 वर्षापूर्वीच आपण ते मातीच्या पाईपमधनं कारंजे कसे चालतात बघतो. काश्मीरला जाऊन आपण बाग बघतो, शालिमार बाग बघतो, दिल्लीला जाऊन कुतुब मिनार बघतो आणि आपण म्हणतो अरे वा कारंजेची पद्धत. पण चौल त्याही पूर्वी 14व्या शतकात चौलमध्ये दत्ताच्या डोंगरावर हिंगुळजा देवीच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यातून पाईपलाईन आणले आणि हमामखान्यात कारंजे उडायचे. आजही ते कारंजे अस्तित्वात आहेत, फक्त दुर्दैवाने आपण सार्वजनिक शौचालय. खारकर नावाच्या माणसांचे मानाचे वासे तिथे पडले, गवता तिथे भरून गेले. ते हमामखाना असा होता की भिंतीच्या संपूर्ण कोनाड्यात कारंजे यायचे आणि वातानुकूलित म्हणजे एसी तयार व्हायचा. आजही ते आहे, पण पर्यटकांना दाखवायला आपल्याला वेळ नाही. म्हणून मी 12 बलुतेदार योजना 1986 साली आपण नागावमध्ये आणायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यशस्वी झाली नाही. प्रसाद वगैरेच्या सगळ्या योजना माहिती. आपली इच्छा होती की इथे येणारा पर्यटक संध्याकाळी लोकनृत्य बघेल, इथली गाणी ऐकेल, इथल्या गोष्टी बघेल, इथला सागरवड बघेल, सागरगडवरचे ओळूकाम बघेल, दत्ताच्या डोंगरावर जाईल, हिंगुळजा देवी बघेल, कोर्लेचा किल्ला बघेल आणि संध्याकाळी येऊन आपलं घरगुती मोदकाचं जेवण असेल, वालाची आमटी असेल, आंबाडीची असेल, हे घरगुती जेवण केळीच्या पानावर जेवेल. असं गाव आम्ही तयार करायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने ना आम्हाला कुठल्या शासनाची मदत मिळाली, ना ग्रामपंचायतीची मदत मिळाली, पर्यटक संस्थांची पण मिळाली नाही. आजही अपुरं आहे ते स्वप्न. पण कधीतरी तुम्ही माया भगिनीने आपले जे काही व्यवसाय असतील त्यांनी सुरुवात तर केली पाहिजे की इथे येणाऱ्या पर्यटकाला एक वेगळी शिस्त आपल्याला लावायचं आहे. इथलं पर्यटन म्हणजे आम्हाला हाँगकाँग, पटाया, सिंगापूर करायचं नाहीये, हे गोवा होऊन द्यायचं नाही. इथलं पर्यटक हा नागावला येतोय, चौलला येतोय, हा समृद्ध वारसा बघायला येतोय, इथली लोकनृत्य बघायला येतोय, तो शेती लावेल, ऍग्रो फार्मिंग करेल. आणि त्यासाठी महिला सक्षमीकरण गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा शेकडो योजना आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीत आलेल्या असतात, आपण त्या माहिती करून घेत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आहे आणि शासनाने तो देऊ केलाय. शासनाची तिजोरी उघडायची ताकद आपल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही, हे आपलं दुर्दैव आहे. महिला बचत गट केले तर आपण काही योजनांवर आता पुढे येणार आहोत. फक्त एक एक प्रॉडक्ट आपण घेणार आहोत.
आपण आंब्याचे किती प्रॉडक्ट शिकलो. तुम्ही बँकॉक मध्ये गेलात, थायलंड मध्ये गेलात तर आंब्याच्या कच्च्या कैरीपासून पक्क्या आंब्यापर्यंत, सालीपासून पाठ्यापर्यंत सगळ्या गोष्टी विकल्या जातात, चौपट किमतीत विकल्या जातात. आपल्याकडे आंब्याच्या डायवळ आंब्याच्या इतक्या जाती होत्या. तुम्ही नावं आठवा. दगडी आंबा, काळा आंबा, आमट्या आंबा, साखरी आंबा. त्या जाती टिकवायला पाहिजे होत्या, त्याची कलमं बांधायला पाहिजे होती, त्याचे पेटंट्स घ्यायला पाहिजे होते. माझा एक हेमंत गांगल नावाचा मित्र आहे, डोळ्याला वकिली करतो, मधु अण्णा गांगल म्हणून आहेत ते. त्यांनी भारतात पेटंट घेतलं. हेमंत नावाचा आंबा आहे, तो हेमंत गांगलांचा आंबा आहे, पेटंट त्यांचं आहे. एका आंब्यासाठी त्यांनी 7 गुंठे जागा विकत घेतली. आंब्याच्या झाडाची सावली पडेल तेवढी जागा एकमेव रायगड जिल्ह्यातलं खरेदीकर आहे. आंब्याच्या झाडासाठीच आंबा घेतला. हेमंत नावाची जात आज जगप्रसिद्ध आहे. मग आमचा साखरपाठी काय नाही प्रसिद्ध होऊ शकत. इथली करवंद, पांढरी करवंद कोळी भगिनी डोक्यात घालतात, युनिक आहे. व्हिएतनामला ती दिसतात. इथली बकुळीची माळ, इथली सुरंगीची माळ, याला जीआय टॅग मिळू शकतो. इथल्या पांढऱ्या कांद्याला जीआय टॅग मिळालाय. इथली चिंच ही जगप्रसिद्ध मानली जाते. त्याचा जो आम्ल अर्क आहे तो सर्वात जास्त. इथलं कोकम चांगलं आहे. मग ह्याचा उद्योगासाठी वापर कोणी करायचा तर आम्ही करायचा आहे. आणि त्याच्यासाठी महिला बचत गट आणि पुरुष बचत गट. आणि याच्यासाठी मंदार वर्तक सारखी व्यक्ती आज रायगड जिल्ह्याच्या मानाच्या पदावर आरडीसी बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. करोडो रुपयाची तिजोरी त्याच्या हातात, तो द्यायला बसलाय. फक्त तुम्ही मागायचंय. पहिल्या प्रत्येक महिला गटाला 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज आहे. जास्तीत जास्त 4% व्याज आहे. आणि हे जे फूड प्रोसेसिंग युनिट आहे ती तुम्ही नागावला आणणं गरजेचं आहे. बेडवरचे पापड आणून आणि कुरडे आपण निर्गुंड विकून तुम्हाला फायदा होणार नाही. बरं आम्ही काय करतो, एकीने टाकलं की लगेच 4 जणींनी दुकानं टाकलीच पाहिजे, म्हणजे कोणाचाच चालायला. पण तुम्ही स्वतः इथल्या कुरड्या करता की नाही, इथल्या चिकोड्या गेल्या कुठे, तुम्ही त्याची पेटंट मिळवा, त्याचं फूड प्रोसेसिंग युनिट करा, पॅकेजिंग युनिट करा. आणि इथे अनेक कृषी उद्योजक आहेत. इथला माणूस कृषी पदवीधर व्हायला पाहिजे आणि इथे खायच्या पानांचे वेल लावले गेले पाहिजेत. मी नुकताच पालघर तालुक्यात केळवे माहीम भागात जाऊन आलो. 1 गुंठा भागात ते 10 लाखाचं उत्पन्न घेतात. 1 गुंठा, विश्वास बसेल. आणि आम्ही 10 लाख रुपये गुंठा आला की जमीन विकून टाकतो. वर्षाला 10 लाख रुपये उत्पन्न, 1 गुंठा पानाची वेल करून ती पानाची वेल कलकत्ता, पाकिस्तानापर्यंत पानं जातात. आपल्यानंतर फक्त ढाक्यामध्ये ती पानं तयार होतात. त्यापेक्षा जास्त अर्थ ह्याच्यात आहे. त्याच्यापासून औषध निर्मिती होऊ शकते. एकदा वेल लावला की 20-20 वर्ष जगतो. रोजची पानं येतात. 1 रुपया 30 पैशाला 1 पान विकलं जातं. शेतकऱ्याला निदान 70 पैसे मिळतात. आपण नाही करू शकत. आपल्या वाड्या बघा मागच्या, सहज बाहेर, खिडकी बाहेर बघितलं तर पांढरी फुलं दिसतात. ती आपण रानटी वनस्पती पाळगून आहोत. पण ती डायबिटीस वरचं सगळ्यात चांगलं औषध आहे आपल्याला माहितीच नाही. आपण हळदीसारखी झाडं उगवतो, फेकून देतो. डायबिटीस साठी उत्तम औषध आहे. आपल्याकडे जी औषधी झाड आहेत, पांढरा धोत्रा आहे, त्याचं कोणीतरी वनशेती करा. त्यामुळे आपण फक्त आता काही योजनांवर बोलताना एक प्रॉडक्ट घेणार आहोत की आपली प्रॉडक्ट, आपल्या चिंचेपासून आपण उत्पन्न करू शकतो. कोकमाच्या कलमांची नर्सरी करू शकतोय. आंब्याची नर्सरी करू शकतोय. केळीचं फायबर आज जगात सर्वात महाग विकला जाणारा कपडा आहे. आपल्याकडे केळी होत्या, वांद्राने नष्ट केल्या, एवढंच रणगण आपण बोलतो. पण केळीच्या फायबर पासून, त्या खोडापासून सर्वोत्तम वस्त्र तयार होतं आणि ते सिल्क पेक्षा दुप्पट किमतीने विकलं जाते. भारतात त्याचे ग्राहक आहेत, आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे जी वाळू म्हणतो, त्याला खारा म्हणतो, त्या खाऱ्यापासून काही गोष्टी बनवल्या जातात. काच इंडस्ट्रीसाठी ही वाळू अतिशय महत्वाची आहे. गव्हर्नमेंटकडे योजना आहे, त्याची रितसर रॉयल्टी भरून ती वाळू काढता येते. जिथे वाळू भरली जाते तेवढीच बोलतो मी. आपल्याकडची कालवं अत्यंत औषधी मत्स्य आहे. आपल्या खारफुटीमध्ये जी बारकी वनस्पती होते ती औषधी वनस्पती आहे. महिला बचत गटाला काय कमी आहे? हे सगळं करता येण्यासारखं आहे. जेव्हा आपण भाकरीचं यंत्र आणलं आणि भाकऱ्या बनवल्या आणि प्रत्येक हॉटेलला संध्याकाळी 20 भाकऱ्या दिल्या, म्हणजे आपलं पोट भरणार नाही. आपली अपत्य, आपली मुलं मुंबईला न जाता, नोकरीच्या मागे न लागता, उद्योगाच्या मागे कशी लागतील हे बघणं म्हणजे नागावचा विकास आहे.
आणि त्या उद्योगाच्या मागे लागण्यासाठी स्वयंरोजगार तयार केला पाहिजे. तुम्हाला इथे जीएसडब्ल्यूची नोकरी मिळाली नाही, गेलला नोकरी मिळाली म्हणून विसंड मागायची गरज नाही. माझा कोकणातला बांधवा स्वयंपूर्ण होऊ शकतो एवढी निदान वाढी अजूनही शिल्लक आहे. त्या वाढीमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी अनेक संयंत्र करता येत आहेत, बायोगॅस तयार करता येतोय, गांडूळ खतं तयार करता येत आहेत. आम्ही ती करत नाही. प्रत्येकाला आपण निगेटिव्ह शोधतो. आमचा कल्पवृक्ष ते नाम उरळ आहे. इथला जो बांबोली माळ आहे, बाणवली ज्याला म्हणतो आपण दुसऱ्या भाषेत, तो बाणवली माळ, त्याचं नारळ हा सर्वात टिकाऊ खोबरं मानलं जातं. त्या खोबऱ्यापासून अनेक गोष्टी करू शकतो, त्याच्या रसापासून आपण अनेक गोष्टी करू शकतो, काथ्या उद्योगात उठवू शकतो. पण आपल्याकडे काय होतं, मी थोडं आता कडवट भागाकडे जातो. आपल्याकडे काय होतं, एखादा नवीन उद्योजक चोड विकत घ्यायला आला की सांगतो 2 रुपयाला चोड, ते कुजून गेलं तरी चालेल. पण एखाद्या उद्योजकाला विकायचंय म्हटलं आम्ही सांगा काय जागेवर उचलून दे. कटू अनुभव असा, इथे निसर्ग वादळ आलं, आम्ही 7.5 लाख रुपये खर्च करून एक यंत्र आणलं की 3 मिनिटात अख्खा माडाचा भुसा होईल. लोकांनी सांगितलं यंत्र तुमच्या खर्चाने वाढीत घेऊन या, तुमच्या मजुरीने तो माड आमचा वाढीतून काढा, सुपाऱ्या काढा आणि तो तुम्ही भुसा करणार म्हणजे तो काहीतरी विकणार, म्हणून प्रत्येक माडामागे आम्हाला पैसे द्या. यंत्र आजही नागावमध्ये सडत पडले, ही आपली मनोवृत्ती. आपण खेकड्याच्या जातीच्या एखादा उद्योजक पुढे जायला लागला तर त्याला मदत करत नाही, समाजसेवकाला मदत करत नाही, एनजीओला मदत करत नाही. हे दुर्दैव आहे. आपण आजपासून त्याच्यासाठी आपली मनोवृत्ती बदलली पाहिजे. चोडं विकली असती, झावळ्या विकल्या असत्या, त्याची थरपिलं विकली असती तर काही फरक पडत नाही, त्यांनी रुपया दिला असता. पण त्याला तुमच्या वाडीतून एवढा मजूर घेऊन माल घेऊन जायचाय, ट्रकनी घेऊन जायचाय, संयंत्रापर्यंत न्यायचाय, तिथे भुसा तयार करायचा, त्याच्यातून दोरा तयार करायचा, त्याचा कोकोपीट तयार करायचंय, ते खत तयार करायचं आणि ते नाममात्र किमतीला विकायचंय. मग निदान आपण आपल्या वाडीत त्या गोष्टी कुजवल्या का? आपण राबाला जाळतो. आपली शेतीची पद्धत किती चुकीची आहे. किती जणांकडे इथे शेती आहे मला जरा शंका आहे, पण राब ही पद्धत शास्त्रशुद्ध नाही आहे. राबापेक्षा वेगळ्या पद्धती अतिशय दुसऱ्या देशांमध्ये चालू आहेत, जिथे उत्पादन क्षमता वाढते. पण आपली इरिगेशन पद्धत तरी चांगली आहे का? आपण आळ्यांमध्ये पाणी सोडतो, रहाटाचं पाणी होतं, आता पंप लावले 2-2 हॉर्स पॉवरचे, फुकट वीज आली म्हणून. तेवढ्या वेगाने पाणी जात नाही. खरं रहाटाचं पाणी म्हणजे झिरत झिरत आपली जी वालुकामय जमीन आहे त्याच्यातून झिरत झिरत हळूहळू पाणी गेलं पाहिजे. आपण त्या पाण्याबरोबर सुपारीच्या बुंदात अळबी नावाचा जो रोग असतो, तो बुरशीजन्य रोग आहे. तो रोग संपूर्ण वाडीत पसरवला. आज नागावच्या वाड्या बघा, इथे सुपारी संघ आहे, त्यांना विचारा आकडेवारी. 1972 साली काय सुपारीचं उत्पन्न होतं आणि तुम्ही काय दर देत होता, 82 साली काय देत होता, 92 साली काय देत होता आणि आज 22 आणि 26 साली काय देणार. उत्पन्न घटत चाललंय, रेट मात्र वाढत चालले, लेबर कॉस्ट वाढत चालले. पण याचं मुख्य कारण काय? शेंडेमर रोग. सुपारीचा शेंडा गळून पडतो, माडाचा शेंडा गळून पडतो. अख्खा आंध्र प्रदेश उघडं झाले. तिथले तज्ञ आले, इथले डॉक्टर देसाई कृषी विद्यापीठातून आले, त्यांनी सांगितलं की तुमची इरिगेशनची पद्धत बदला. हे अळबीचे रोग आहेत, सुपारीचा बुंदा आहे, तो ज्या दिवशी सुपारी तोडाल त्या दिवशी तो बुंदातून उपटा, तो जाळून टाका, कारण तो रोगग्रस्त आहे. आणि तो आपण तसाच ठेवतो, त्याच्या बाजूला 4 सुपाऱ्या लावतो गाठी वाटेली, 10 फुटाचं अंतर ठेवत नाही. आणि मग तो रोग संपूर्ण वाडीत पसरतो. वाडीत पसरला की सुपाऱ्या वाढतात. जायफळ तर निघून गेली, एकही जायफळ चेऊरमध्ये आज औषधाला शिल्लक नाही या बुरशीजन्य रोगामुळे. उद्या तो कोळे रोग आलेला आहे, नारळावर तो रोग पसरला. इथे समोर मलबार येतात, त्यांना जाऊन विचारा आपल्या नारळाचा भाव का कमी आला. मग आपण आता या निसर्ग चक्रीवादळाचा फायदा घेऊन, शासकीय योजनांचा फायदा घेऊन नवीन लागवड करायची की नाही? की झाडं तोडून जागा येणे न करता आपण बेकायदेशीर झोपड्या बांधायच्या आणि पर्यटकांना द्यायच्या. दुसऱ्याने 1500ला दिली म्हणून आपण 1000 रुपयाला द्यायची. त्याचं कोणतंही रजिस्टर ठेवायचं नाही, कोणताही परवाना घ्यायचा नाही, पोलीस परवानगी घ्यायची नाही, फूड अँड ड्रगचं लायसन्स घ्यायचं नाही आणि त्याला फक्त जेवण द्यायचं आणि पर्यटकांना लुटायचं. मी लुटायचा हा शब्द अत्यंत जबाबदारीने वागतोय, कारण जर नागावचा सेन्सस घेतला, नागावची माहिती घेतली तर नागावचं पर्यटन कमी होत चाललंय. हे एकदा कधीतरी मान्य करा.
नागावला ज्या अपेक्षेने डोंबिवली पुणेकर येत होते किंवा दिल्लीकर येत होते त्या अपेक्षा त्यांच्या भंग झालेल्या आहेत. नागावकर किंवा चौलकर किंवा अलिबागकर पर्यटकांना लुटतात, मग तो रिक्षावाला असो, खानावळवाला असो, गेस्ट हाऊस वाला असो, सगळ्यांबद्दल वाईट अनुभव आहे. काहींनी अवैध धंदे सुरू केले, पोलीस तक्रारी पडल्या, काहींनी जुगाराचे अड्डे सुरू केले. मग आम्ही जे म्हणत होतो की नागावचं पटया करू नका, नागावचा गोवा करू नका, तेच आता सिद्ध होत आहे. म्हणून आता गरज आहे ती आचारसंहितेची. म्हणून नागावला एक आचारसंहिता समृद्ध ग्रामपंचायतीने किंवा इथल्या ज्या पर्यटक संस्था आहेत त्यांनी बनवली पाहिजे. ही आचारसंहिता कसोशीने पाळली गेली पाहिजे. ती आचारसंहिता नागरिकांसाठी आहे, ती आचारसंहिता ग्रामपंचायतीसाठी आहे, ती आचारसंहिता शिक्षण क्षेत्रातल्या लोकांसाठी आणि ती आचारसंहिता पर्यटकांसाठी. नागावची संस्कृती ही जपलीच पाहिजे. नागावच्या रूढी परंपरा या जपल्याच पाहिजेत. प्रत्येक धर्माचा आदर राखलाच गेला पाहिजे, प्रत्येक देवालयाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पण पर्यटन विकास सुद्धा शाश्वत पद्धतीने व्हायला पाहिजे. नागावमध्ये सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे. नागावमध्ये पेट्रोलची वाहनं, डिझेलची वाहनं कमी करून कशा पद्धतीने पर्यायी वाहनं होतील ती बघितली पाहिजे. समुद्र क्रीडांमध्ये मेरीटाईम बोर्डाने विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार समुद्र क्रीडामध्ये चाललेले आहेत. तिथे ऍक्सिडेंट होतात, इन्शुरन्स काढले जात नाहीत, पोलीस पैसे खातात, मेरीटाईम बोर्डाने पैसे खातात, वाटेल तशी लायसन्स देतात. पण उद्या जो अपघात होणार आहे, इथे जेव्हा पॅराग्लायडिंग कोसळणार आहे, इथे आता विमानतळ येऊ घातलंय नवी मुंबईमध्ये, पण नागावमध्ये हेलिपॅड होतंय. हे हेलिपॅड तुमच्या आमच्यासाठी नाही, करोडपती जे येणार आहेत त्यांच्यासाठी हेलिपॅड होतंय. या 7-8 बंदरातल्या हेलिपॅडला विरोध न करता त्या हेलिपॅडचा वापर आपल्याला कसा करता येईल, इथलं शेती उत्पादन त्या हेलिपॅड वरून जवळच्या मार्केटमधला एपीएमसी मार्केटला किंवा पुण्याच्या मार्केटला किंवा तिथून दिल्लीच्या मार्केटला कसं जाईल, इथला सुरंगीचा गजरा, बकुळीच्या वेण्या किंवा इथलं जो फळ उत्पादन आहे ते वाढवलं कसं जाईल, इथल्या प्रत्येक गुंठ्याचा वापर कृषी पर्यटनासाठी योग्य पद्धतीने कसा केला जाईल आणि त्याच्यासाठी चांगल्या प्रतीची झाडं कशी करून हे तुम्ही आम्ही आज जे काय 5-50 जण जमलेलो आहोत त्यांनी जबाबदारीने केलं पाहिजे. आणि हे सगळं स्वतःसाठी करतोय, तुमच्या पिढीसाठी करतोय, तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी करतोय, तुमच्या घराण्यासाठी करतोय, किंबहुना तुमचा मुलगा तुमच्या मैदानाला हजर राहावा याच्यासाठी करतोय. कटू आहे पण सत्य आहे. तुम्ही आज मुलाला शिकवलंय, मुलं पंख लावून बाहेर गेली. नागाव मधली काही घराणी मला माहिती आहेत, अमेरिकेतल्या मुलांनी सांगितलं ओळखून घ्या आणि गावकऱ्यांनी 4 जणांनी मिळून तिरडी बांधले. ही नागावची परिस्थिती आहे. कधी डोळे उघडणार? माझा मुलगा माझ्या सोबत राहील, तो कृषी उद्योगात, पर्यटन उद्योगात, पण शाश्वत प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने तो संस्कृती रक्षण करेल. इथली देवळं, इथलं पावित्र्य जपलं जाईल. इथल्या योजना इथल्या नागरिकांसाठी केलं. ग्रामपंचायतीचा कान पिळून मी त्या योजना आणि ग्रामसभेला हजर राहील. इथला उद्योजक वाढेल, इथल्या प्रत्येक गोष्टीला जीआय टॅग मिळेल, इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण करू, इथले बंधारे चांगले बांधू. इथे अनेक ग्राम योजना करता येण्यासारख्या आहेत, पाणी पुरवठा योजना करता येण्यासारख्या आहेत आणि याच्यासाठी तुमच्या खिशातून रुपया खर्च केला जाणार नाही. पूर्वी जीजीआय टॅक्स होता, आता अधिकृत ग्रामपंचायतीचा टॅक्स आहे. सेक्शन 60, 61, 62 ते 66 वाचा. इथे ग्रामपंचायतीचे काही अधिकारी आहेत, तुम्ही तर ते सेक्शन 60 ते 66 वाचले तर ग्रामपंचायतीला अनिर्बंध असे अधिकार दिले. नवीन उद्योजकाला तू सीएसआर फंडात 10% फायदा दे, नवीन उद्योजकाला ग्रामपंचायतीला तू एवढी पावती फाड. आपण काय करतो? रेतीचं कॉन्ट्रॅक्ट. आपण काय करतो? सप्लाय देतो. पण ग्रामपंचायतीला काय? तुम्ही घ्या, पण त्यातले काही टक्के ग्रामपंचायतीच्या ग्राम योजनेत आणा. परत त्याला ते नका करू, पण शासनाच्या योजना तर अंगी करा. त्या योजनेतून आपण ग्राम सफल करूया. माझा आजचा विषय थोडा स्पष्ट होता. कालचं नागाव हे अतिशय समृद्ध होतं. दशग्रंथी ब्राह्मणांचं हे गाव आहे. दशग्रंथी ब्राह्मणांच्या 6व्या शतकापासूनच्या नोंदी इथे आहेत. विशेषतः 13व्या शतकापासूनच्या नोंदी इतिहासात आहेत. पुराणातल्या नोंदी आपण सोडून देऊ, निदान 13व्या शतकातल्या शिवकाळातील, संभाजींच्या काळातील, पेशवे काळातील नोंदी आहेत. पेशव्यांनी किंवा अहिल्याबाई होळकरांनी इथल्या देवळांचा जीर्णोद्धार केलाय. इथलं वंकेश्वर मंदिर बघा, इथलं रामेश्वर मंदिर बघा. पेशव्यांच्या काळात ती अग्निकुंड उघडली गेली होती. पर्जन्य कुंड 14 जूनला उघडलं होतं, कारण 14 जून पर्यंत पाऊस पडला नव्हता. आणि त्याच्यात नोंद आहे की 14 जूनला उघडलेल्या त्या
मोडक नावाच्या ब्राह्मणाने उघडलेल्या कुंडात ताजी चाफ्याची फुलं मिळाली होती. काहीतरी रचना वास्तुशास्त्रात असेल की ताजी फुलं इतकी राहू कशी शकतात, जशी फ्रीज मध्ये ठेवली तशी. आपण त्यातला शास्त्रीय आधार निवडूया. इथे मोडक नावाचं एक घराणं आहे, चौल जुनी ग्रामपंचायत, त्याच्या समोर जगातली सर्वात मुरलीधराची सुंदर मूर्ती त्या घरात पडून आहे, बेड्यामध्ये आहे. आजही जाऊन बघा, दशावतार त्या मूर्तीवर कोरलेत. अशा मूर्त्या फक्त आता वस्तू संग्रहात राहिल्यात लंडनला आणि दिल्लीला. पण बोडकांच्या वाडीत ती मूर्ती आहे. चौल नाक्यावर एक मुरलीधराचं देऊळ आहे, तिथे अजून काही कार्यक्रम होतात. ती मूर्ती बघा, या मूर्त्या आपण जपल्या पाहिजे. कुंडेश्वराची मूर्ती बघा, पुरुषाच्या उंचीच्या आकाराचं शिवलिंग आहे. आपण बोलतो वरतून खिळा मारला म्हणून, नाहीतर ते वाढत गेलं असतं. पण ते आपण सोडून, पण निदान ते कुंड पोखरलं, ती पोखरण साफ केली, तेव्हा त्या दगडी मूर्ती मिळाल्या, त्या अजून ते पडून आहे. इथलं नागेश्वराचं देऊळ बघा, नागोबाच्या मूर्तींची काय अवस्था. आपण फक्त गेस्ट हाऊस चालवायचं की त्या मूर्तींचं, या वारशांचं भांडवल करून पर्यटनामध्ये त्याचं रूपांतर करायचं. तिथे बियर पार्टी, रेव पार्टीसाठी आपण नागाव उपलब्ध करून द्यायचं आहे का? इथले जे मसाल्याचे पदार्थ होते, इथली जी दालचिनी होती, इथली जी कोकम किंवा अन्य प्रकारचे पदार्थ होते, इथला जो कोको होता, इथली कॉफी होती. कोको आणि कॉफी आपण परदेशातून केरळमधून इथे आणलेली जे व्यापारी उत्पादन केल्याचा इतिहास आहे. आज आपल्याकडे ना कॉफीची झाडं, ना कोकोची झाडं, ना जायफळाची झाडं. आज आपण निदान एवढा पण केला की माझं जी काय 2-4 गुंठे जागा आले ती मी विकणार नाही, मी माझ्या मुलांसाठी राखून ठेवीन आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीची झाडं लावून नागाव समृद्ध हिरवगार करीन. नागावची खाजण जमीन मी तयार करेन. मी इथे सहकारी संस्था स्थापन करेन, मिठागृह स्थापन करेन, इथे कोल्ड स्टोरेज देण्यासाठी मी प्रयत्न करेन. इथल्या येणाऱ्या पर्यटकाकडनं मी एंट्री फी घेईन, पण त्या फी बरोबर एक अंडरटेकिंग त्याच्याकडनं लिहून देईन. इथे प्लॅस्टिकला पूर्ण बंदी आणि प्लॅस्टिक कचरा बंद करेन. 9 नंतर समुद्र किनारे बंद होतील. केळवे माहीमचा समुद्र किनारा रात्री 9 नंतर लॉक लावला जातो. ग्रामपंचायत करते, संपूर्ण किनाऱ्याला कुंपण आहे, पर्यटक जाऊ शकत नाही परवानगीशिवाय. मग पुढच्या पार्ट्या वगैरे गेले आणि आपण रात्री 3 पर्यंत आपण समुद्र उघडा राहिला, लाईट दिसली की आपण म्हणतो नागाव सुधारलं. नागाव सुधारत नाही, नागाव अधोगतीच्या वाटेवर आहे. नागावच्या संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय. आपण त्याची जबाबदारी घेऊया. मी एवढ्यासाठी इथे आलोय की कालचं नागाव आणि आजचं नागाव ज्याच्यात कुठेतरी फरक झालाय. आजचं नागाव आणि उद्याचं नागाव याच्यात खूप मोठा फरक पडणार आहे. आज तुम्ही या, तुमची पिढी लवकरच संपणार आहे. उद्याची पिढी नागावच्या दक्षिणमुखी देवळाला नवस बोलायला जाणार नाहीये. ते चिटणीसांचं घराणं कितपत राहिले आपल्याला माहिती नाही. काय ऱ्हास होतोय आपण डोळ्याने बघितलंय. केवळ 50 किलोच्या हार घातले म्हणून दक्षिणामुखी मारत ती देऊळ पवित्र झाला असं नाही म्हणता येणार. ते देवळाचा इतिहास लोकांना कळला पाहिजे. लोक भाविकतेने तिथे आली पाहिजे. मग आपलं इथे कोण पितळे त्यांच्या घरात जे काही सोन्याचं मखर असेल ते लोकांनी बघायला गेलं पाहिजे की इतकं पुरातन मूगभाट लेन मध्ये आपले इथले वैद्य सोनार गेलेले आहेत. त्यांनी बनवलेल्या मूर्ती मुंबईच्या देवळात आहेत. त्यांची मकर सोनार काम तिथे आहेत. आपल्याकडे नागाव मध्ये दागिन्यांचे डाय बनवले जायचे माहितीये. आज एकही नागाव मधलं सोनारचा घराणा नाहीये. आपण सोनाराळी कुठे लोकांना विचारतो. त्यामुळे हा समृद्ध वारसा जपूया. जपता आला नाही तर निदान खराब तरी नको करूया. आणि आता याच्या पुढे प्रत्येक नागरिकाने आपल्या ग्रामपंचायत सदस्याला जाब विचारायला शिकाय. तू ह्या योजनेतलं काय आणलंस. प्रत्येक ग्रामस्थांनी निदान दर गुरुवारी जाऊन सरपंचाला जाब विचारा की ग्रामपंचायतीच्या योजना किती आल्या, त्यातल्या प्रत्यक्षात तुम्ही किती आणल्या. छायाचित्र काढून फेसबुक ट्विटर वरून नागाव ग्रामपंचायत किती समृद्ध आहे, किती स्वच्छ आहे. आपल्याला माहिती आहे नागाव ग्रामपंचायतीत काय आहे. 2 गाड्या पास होत नाहीत. आजही चपल्या चिखलानी भरतात. आजही लाईट नाही. आजही ट्रान्सफॉर्मर नाही. पुन्हा वादळ आलं तर सगळ्या वायर पुन्हा कोसळणार. पुन्हा 20 दिवस आपण काढत जाणार. त्यामुळे आता लोकसहभागातूनच फक्त विकास होऊ शकतो. यावर विश्वास ठेवा. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. नागाव बद्दल खूप आत्मीयता आहे. मी नागावचाच एक भाग आहे. नागावचा ग्रामस्थ आहे. इथे माझी नावावर स्वतःच्या घर आहेत म्हणून मी हक्काने बोलायला आलो. घरच्या लोकांसमोर बोललो. मी जर चुकलो असेल तर क्षमा करा. मी चुकलो नाही हे मला माहिती आहे. म्हणून आत्मपरीक्षण करा. आणि आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतंय पुढच्या 3 वर्षात एक अतिशय चांगली योजना
सहकाराच्या माध्यमातून आपण उभारू, इथल्या बचत गटांना चांगलं बळ देऊ, चांगला आर्थिक पुरवठा देऊ आणि इथला उद्योजक, इथला तरुण इथेच नाव कमवेल. येणारा पर्यटक हा शिस्तीनेच येईल, शिस्तीने राहील आणि नागावच्या आठवणी सुखद घेऊन जाईल. असं आपण काहीतरी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.